सर्वांना सुप्रीम जय भीम. नमो बुद्धाय. मित्र हो, बाबासाहेबांना जाऊन आता 64 वर्ष झाले. जेवढ्या प्रमाणामध्ये आपण काम करायला पाहिजे तेवढं काही काम झालंय असं मला स्वतःला वाटत नाही. ज्या अपेक्षेनं ज्या बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलेली होती त्या त्यांच्या अपेक्षा, ती त्यांची स्वप्न ही त्यांच्या चळवळीमध्ये गेली 50 वर्ष काम करणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की नाही, आपण त्यांना अपेक्षित असलेल्या मार्गाने निघालो आहोत, पण अपेक्षित असलेल्या स्थानापर्यंत काही आपण पोहोचलेलो नाही. त्यांना भारत बुद्धमय करायचा होता. आणि त्या कामात आपण पास सुद्धा होत नाही, 35 मार्क सुद्धा आपल्याला पडत नाहीत. ही खंत आहे. म्हणजे आपण सगळे बाबासाहेबांचे जेवढे अनुयायी आहोत, आपापल्या ठिकाणी आपण सगळेजण प्रामाणिकपणे काम करतो असं मी मानतो. सगळेजण काम करतो, पण आपल्या कामाला एक अशी दिशा नाही. त्यामुळे प्रत्येकाचं काम हे त्याच्या पुरतं, त्याच्या मर्यादांमध्ये राहते. ते एकसंघ असं जे काही व्हायला पाहिजे त्याचं एक सगळ्यांचं मिळून एक चित्र तयार व्हायला हवं, तर ते करण्यामध्ये आपण खूप कमी पडतो आहोत. मला वाटतं की आजच्या दिवशी बाबासाहेबांचं स्मरण करत असताना आपण स्वतःचं स्वचिंतन करण्याची फार गरज आहे की मी काय केलं, मी कुठपर्यंत आलो आणि माझ्या काय चुका झाल्या हे मला इतरांनी सांगण्यापेक्षा मी माझं परीक्षण करीत राहिलो, स्वतःला तपासत राहिलो, तर या प्रश्नांची काही उत्तरं हे आपल्या प्रत्येकाला मिळतील. असं आहे की त्यानं बरोबर करत नाही हे म्हणणं खूप सोपं आहे. म्हणजे इतरांना तुझं कसं चुकतंय हे सांगणं खूप सोपं असतंय, पण स्वतःचं कसं चुकतंय हे सांगणं जरा अवघड असते. आणि तिथे हा जो अहम आहे, हा अहम हा हिंदू धर्म व्यवस्थेतला अहम आहे. मी अहम अस्मी, अहम ब्रह्मा अस्मी, हे आपल्या सगळ्यांच्या मध्ये आहे. हा जो मी आहे तो या सगळ्या चळवळीतल्या प्रगतीच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडचण आहे. सगळ्यात मोठा अडचण आहे तो मी आहे. आणि हा मी हा हिंदू धर्मव्यवस्थेकडनं आपल्याकडे संक्रमित झालेला आहे. म्हणून मी सांगितलं की अहम ब्रह्मा अस्मी, मीच ब्रह्म आहे. आता प्रत्येकच जण मीच ब्रह्म आहे असं म्हणायला लागला किंवा मीच बाबासाहेबांचा खरा अनुयायी आहे, बाकीचे सगळे लबाड आहेत, खोटे आहेत, तर मला असं वाटतं की आपली सगळ्यात मोठी चूक ही तर होती आहे की मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे तेवढाच समोरचाही माणूस बाबासाहेबांचा अनुयायी आहे. मी खूप करत असेल, 10 किलोचं वजन मी उचलत असेल, दुसरा एक छटाकभर उचलत असेल, पण तो त्या रस्त्याचा पथिक आहे. तो माझ्याच रस्त्यावरनं पुढे चाललेला आहे आणि आता मला त्याच्याबरोबर जायचंय किंवा त्याच्या पाठीमागनं जायचंय. ही भूमिका ही आपल्या सर्वसामान्य माणसाच्या डोक्यात नाही बसत आहे. कार्यकर्त्यांच्या तर बिलकुल नाही बसत आहे. त्याचा मी इतका मोठा होतो, त्याचा आई इतका कॅपिटल होतो की तो सगळी व्यवस्था स्वतःभोवती फिरवू मागतो आणि तसं होत नाही. प्रत्येकाचाच अहम इतका मोठा जर असेल तर सगळे अहम एकत्र येतात आणि एकमेकाच्या टकरा घ्यायला लागतात. आपण त्याला म्हणतो आमच्यात एकजूट होत नाही. आता होणार कशी? आपला अहंकार नावाची गोष्ट आहे ती आपण कुठे कंट्रोलच करत नाही. किंबहुना ती
एकाला दुसऱ्यापासून वेगळं करण्याच्या साठी म्हणून ती वापरली जाते. हा जो मी आहे, अहम, आपण अहमकडनं ईदकडे केव्हा जाणार? म्हणजे मी पासून आम्हीकडे प्रवास कसा होणार? आणि जोवर आपला मी पासून आम्हीपर्यंतचा प्रवास होत नाही ना, तोपर्यंत आपण म्हणत राहू की आपण खूप बाबासाहेबांचे सच्चे अनुयायी आहोत, त्यांनी सांगितलं त्या मार्गात जातो. हे खरंही आहे, मी नाही म्हणत नाही की आपण सगळे जर बाबासाहेबांचे अनुयायी आहोत, त्याच रस्त्याने जायचा प्रयत्न करतो, ते सगळं खरंच आहे. मग आपली ताकद का उभी राहत नाही? आपली ताकद का उभी राहत नाही या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कळतं की अरे आपले हेवे दावेच फार आहेत. म्हणजे गावच्या पाटलाबरोबर आपलं कमी भांडण आणि आपल्या जवळच्या माणसाबद्दल आपलं जास्त भांडण. मला असं वाटतं की ही जी मानसिकता आहे हिला मी हिंदू मानसिकता म्हणतो. बुद्ध आणि बाबासाहेब यांच्या रस्त्यानं जो कोणी जाणार असेल ना, त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये अहमचं विसर्जन करावंच लागतं. ते अहमचं विसर्जन केल्याच्या शिवाय तो वी द पीपल ऑफ इंडिया होत नाही. तर त्याचा वी द पीपल ऑफ इंडिया हे त्याच्या बोलण्यात असतं आणि आय द पर्सन ऑफ इंडिया हे त्याचं चालू राहतं. म्हणजे मी मला वजा करून काहीच करणार नाही, तसं होतही नाही. मी वजा कोणाला करा स्वतःला असं म्हणत नाही. माझं म्हणणं आहे की माझा मी हा इतरांच्या पायात पाय घालतोय का, एवढंच आपण बघू शकतो. माझं भलं झालं, उत्तम झालं, आणि माझे शेजारी आहे त्याचंही भलं व्हावं, असं काय आपल्या मनात येतं का? आणि मग अशा मनात येणाऱ्या ज्या व्यक्ती असतील त्या जर सगळ्या एकत्र येतील तर हा गाडा 100च्या स्पीडनं गाडी जाते, तसा 100च्या स्पीडनं आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. यातली मुख्य जी अडचण आहे ती हिंदू मायथॉलॉजीची आहे. आपला जन्म झाल्यापासून आपण पाहिलं तर आपल्याला जी मायथॉलॉजी आहे, जे संबंध वातावरण आहे आपल्या भोवतालचं, ते सगळं हिंदू आहे. आपला जन्म झाल्यापासून ते मृत्यूपर्यंतचा आपला सगळा प्रवास हा मेजॉरिटी असलेल्या हिंदूंच्या बरोबर आहे. आता आमचं तर बघा ना, आम्ही भटक्या जमातीतले लोक आहोत. आम्हाला कोणता धर्म आहे? आम्हाला धर्मच नाही. आम्ही निधर्मी आहोत का? तर नाही, आम्ही निधर्मी पण नाही. आम्ही हिंदू वर्ण व्यवस्थेत आहोत काय? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र यात आहोत काय? नाही. आम्ही स्पृश्य आणि अस्पृश्यांच्यात सुद्धा नाही. म्हणजे आम्ही गावकुसाच्या बाहेर सुद्धा आमची वस्ती नाही. तरी सुद्धा आमच्या मायथॉलॉजीमध्ये ह्या हिंदूंचं इतकं प्रदूषण झालेलं आहे की आमचे लोक स्वतःला हिंदू मानतात. मी त्याला जीव तोडून सांगतोय की अरे आपण हिंदू नाही आहोत. आपण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यातले काय आहोत का? नाही. आपण स्पृश्य, अस्पृश्य असे काय आहोत का? नाही. मग आपण हिंदू कसे? हा साधा माझा प्रश्न असतो की आपण हिंदू कसे? हिंदू म्हणल्यावरती 4 वर्ण आहेत, त्या 4 वर्णात कुठेतरी असायला पाहिजे, नाही तर 5व्या वर्णात तरी कुठेतरी असलं पाहिजे. आणि याच्या बाहेरच्या लोकांना हिंदू धर्मशास्त्रानं असं सांगितलंय की हे म्लेंच आहेत, म्हणजे परधर्मीय आहेत. म्हणजे आम्ही हिंदू नाही, आम्ही परधर्मीय आहोत. मग आता आम्ही परधर्मीय आहोत म्हणजे आम्ही काय आहोत? हे जेव्हा विचार करायला लागलो की आपण नेमके कोण आहोत, आपला काय संबंध, या व्यवस्था आपल्याला का स्वीकारित नाही? गावगाड्यामध्ये आम्ही कुठे आहोत का? तर आम्ही गावगाड्यात कुठेही नाही. म्हणजे आम्ही बलुतेदार नाही, आलुतेदार नाही, कारू नारू नाही. आमच्या तुमच्या सिस्टीमचा आमचा संबंधच नाही. तरी सुद्धा आमच्यामध्ये इतकी जाती व्यवस्था कठीण आणि कठोर का आहे? म्हणजे
खरोखर याचा विचार करण्याची गोष्ट आहे की ज्यानं हिंदू धर्मशास्त्रा किंवा हिंदू व्यवस्थेचा काही ना काही लाभ झाला, काही ना काही तिथे त्यांचं अस्तित्व मान्य केलं, ते तसे वागले तर मी समजू शकतो. पण आदिवासी आणि भटके मुक्त यांना यातला कुठलाच संबंध नसताना हे का असे वागतायत? तर त्याचं कारण मी आपल्याला सांगितलं की आपल्याला गावातल्या माणसाने बरं म्हटलं पाहिजे. माणसांनी गावातल्या आपल्याला जवळ घेतलं पाहिजे. मग आता ते केव्हा जवळ घेतील? जर आपण त्यांच्यासारखं वागलो तर ते आपल्याला जवळ घेतील, आणि त्यांच्यासारखं नाही वागलो तर ते आपल्याला जवळ घेणार नाही. मग सगळं त्यांचं जे काही आहे त्याचं अनुकरण करणं, ते स्वीकारत राहणं, हे कैक पिढ्या चालत राहिल्या. त्यावेळेला आम्ही मूळचे कोण हा प्रश्न बाजूला गेला. त्यातही जी माणसं आमची अडाणी होती, तांड्यांवरती होती, वाड्यांवरती होती, वस्त्यांवरती होती, गावदरीत होती, आगंदारीमध्ये होती, माळावरती होती, तोपर्यंत आमच्या सिस्टीम चालू होत्या, ज्याच्याबद्दल मी आपल्याला मुद्दाम सांगणार आहे. हे सिस्टीम काय होत्या आमच्या, आणि आम्ही काय मोडलं. हिंदूंचं अनुकरण करायचं, हिंदूंच्या वस्त्यांच्या जवळ जायचं, त्याच्यावरती पोटपाणी भरायचं, हे का करावं लागलं? तर हे करावं लागलं याचं कारण, जोपर्यंत जंगलं आणि फॉरेस्ट सुरक्षित होती तोपर्यंत आम्हा लोकांना याची गरजच नव्हती की आम्ही गावाकडे येऊ किंवा गावाकडे आम्हाला जायला लागेल, ही परिस्थिती नव्हती. पण 1860 साली जेव्हा जंगलांवरती ब्रिटिशांनी मालकी प्रस्थापित केली आणि आमच्या अंतर्गत कारभारामध्ये जेव्हा जवळजवळ सुरू केली, तेव्हा 1857च्या बंडामध्ये देशी संस्थानिक ज्या पद्धतीने उठाव करत होते त्यापेक्षा सुद्धा मोठा उठाव हा आदिवासींनी केलेला आहे. सगळ्या आदिवासींच्या ज्या टोळ्या आहेत त्या आदिवासी टोळ्या आहेत. कैकाडी, वडार, पाकरवाले, या सगळ्या टोळ्या आहेत. ही टोळ्यांची नावं आहेत. पण टोळ्या, मी आपल्याला सांगितलं की ते जाती व्यवस्थेकडे कन्वर्ट व्हायला लागल्या. आधीच्या पिढ्यांमध्ये मी असं पाहिलं, म्हणजे माझ्या लहानपणी तर मी नक्की असं पाहिलेलं आहे की आमच्याकडे लग्नाला कोणीही ब्राह्मणाला बोलवत नव्हतं. आमच्या कोणत्याही विधीला ब्राह्मण कधीही यायचा नाही, त्याला आम्ही कधीही बोलवायचे नाही, कुठल्याच विधीला. किंवा आम्ही कुठल्याही हिंदू देवदेवतांची पूजा करायची नाही. आमचे जे देवदेवता आहेत त्या सगळ्या तंत्रयानातल्या आहेत. माझं काम असलं तर एवढंच आहे बंधू हो, की मी याचा अन्वय अर्थ माझ्या लोकांना उलगडून दाखवू शकलो. तर ह्याचा जो ऋणा संबंध आहे, अनुबंध जो आहे तो सांगणं हीच खरी महत्वाची गोष्ट होती. सगळं त्यांच्याजवळ आहे, आणि हे तांत्र्याने बौद्ध आहे. यातुविद्या जी आहे ती असेल, देवदेवता असतील, नर बकऱ्यांचे बळी असतील, पशुहत्या असेल, हे सगळं जे आहे हे एका बाजूनं तंत्रयानातून आलेलं आहे. बुद्धाचा एक पंथ आहे, बुद्धांनी नाही निर्माण केलेला. बुद्ध गेल्याच्या नंतर जो पंथ निर्माण झाला, म्हणजे महायान हीनयान जसे आहेत तसं हे तंत्रयान आहे. या तंत्रयानामध्ये यातुविद्या, अंगात येणं, भानामती, या सगळ्याच्या चमत्कृती ज्या आहेत याच्यावरती विश्वास. पण मूळची जी बैठक आहे ती मूळची बैठक बुद्धाची आहे. मूळ जो समाज आहे तो बौद्ध धर्मीय आहे. तुम्ही म्हणाला असं कसं काय सांगितलं, तुम्ही सांगताय की ते बौद्ध धर्मीय आहे? येस, ते बौद्ध धर्मीय आहेत. आमच्याकडे प्रत्येकाला कुठल्या तरी जातीत जन्म आला किंवा कुठल्या तरी टोळीत जन्म आला म्हणून तो टोळीचा सभासद होत नसतो, आजही होत नाही. म्हणजे जन्म आला, माझ्या पोटी जन्म घेतला म्हणून माझा मुलगा बौद्ध झाला किंवा माझा मुलगा कैकाडी झाला असे नाही. त्याचा विधी आहे स्वतंत्रपणे. तो विधी त्याला जावळ काढण्याचा विधी म्हणतात.
ज्यांच्या ज्यांच्यामध्ये जावळ काढण्याची पद्धती आहे ते सगळे पूर्वाश्रमीचे बौद्ध होत. आता हे पण आपण नीट समजून घेतलं पाहिजे. जावळ काढणं म्हणजे पूर्ण डोक्याचे केस काढणे, शोर करणे. शेंडी नाही ठेवायची, ते सगळं डोकं स्वच्छ करतात, मुलगा असो मुलगी असो. वर्षभरातनं एकदा पौर्णिमेला, होळी पौर्णिमेला एकत्र जमतात. हे होळी पौर्णिमेला एकत्र जमून काय करायचे, तर त्या वर्षामध्ये जेवढी मुलं म्हणून जन्माला आलेली आहेत, मुलगा मुलगी काय असेल ते, त्याच्या आईवडिलांनी आमच्या पंचांच्या पुढे उभे करायचे आणि पंचांना सांगायचं की हा माझा मुलगा आणि ही माझी मुलगी काय असेल ते. आणि मग तो पंच असेल, ते सगळे पंच सगळ्या जमलेल्या लोकांना विचारत असत की हा मुलगा याचा आहे किंवा ही मुलगी याची आहे, याला कोणाची काय हरकत आहे का. सगळी पंचायत किंवा जमलेली सगळी माणसं आहे, सभा जी सगळी आहे, तिनं जर काही हरकत घेतली नाही तर 3 वेळा ते विचारत असत. आणि 3 वेळा कुणी हरकत घेतली नाही, कुणाचं काही म्हणणं नाही असं झालं तर त्या मुलाचा मामा त्या मुलाला मांडीवरती घेत असे, मामाला पोशाख करायला जायचा आणि मग मामा मांडीवरती घ्यायचा आणि त्या मुलाचं जावळ काढायचा. काय आहे हा विधी? हा विधी काय आहे बंधू हो? ही परिव्रजा आहे. त्याला संघात दाखल करणे, संघाने त्या आतमध्ये मान्यता देऊन आत घेणे आणि त्याला आत घेतल्यावरती त्याचं जावळ काढून त्याला बुद्ध धम्माची दीक्षा देणे. हे लहान पोरांना. त्याच्यामुळं आमच्याकडे या असली गोष्टच नाही की त्याच्या पोटी जन्माला आलाय म्हणून त्याचा वारसा चालत नाही. नो, मला पंचांमध्ये येऊन हे घोषित करावं लागतं की हा माझा मुलगा, ही व्हायची परिवर्तन याची झाली आणि आता यानं शौर केलेलं आहे. सगळ्यांना जेवायला घालतात, गोडधोड करतात आणि जावळाचा विधी संपतो. यातू विद्येचं काही घुसल्यामुळे काही वेळेला जावळाच्या ऐवजी बकरं पण कापतात. पण हा विधी आहे. आता ह्याला ते जावळ काढणे एवढंच म्हणतात. त्याच्या पलीकडे जाऊन त्याचं जेव्हा विश्लेषण केलं की अरे हे असं आहे, हे असं होतं की नाही, तुम्ही 3 वेळाच का विचारता, 4 वेळा का विचारत नाही, तुम्ही 5 वेळा का विचारत नाही, 10 वेळा का विचारत नाही, किंवा एकच वेळा का विचारत नाही, 3च वेळा का नाही. म्हटलं आमची वहिवाट आहे. वहिवाट काय आहे की 3 वेळा विचारायचं संघाला आणि जर संघाने मान्यता दिली तर त्याला आतमध्ये घ्यायचा, त्याची परिव्रजा करायची. हे बौद्ध आहेत. हे सर्व जमातींमध्ये होतं, आज नाही, होतं. हे प्रत्येक जमातीमध्ये होतं, बदलत गेलं. आणि ते इतकं बदललं की आता लग्नाला सुद्धा आमच्या ब्राह्मण असल्याशिवाय आम्हाला चालेल. हे ज्या दिवशी माझ्या लक्षात आलं की पोरं हुंडा घ्यायला लागली, आमच्याकडे हुंडा नाही. मुलगी आणि मुलगा हे बरोबरचे आहेत, समता. आमच्याकडे बाईला कितीही लग्न करता येतात संघाची मान्यता घेतल्यावर. तिथल्या तिथे दुसऱ्या नवऱ्याच्या बरोबर लग्न लावतात संघाची मान्यता घेतल्यावर. संघान शरणांगच्या संघाने मान्यता दिली तर हे पुढचं होतंय, संघाने मान्यता दिली यातलं काहीच होत नाही. मग वादविवाद, मग 15-20 दिवस ते खटले चालायचे आणि त्याचा एकदा निपटारा झालाच नाही, न्याय निवाडा होतच नाही, तर आमच्या तांड्यावरती असलेली सर्वात वृद्ध असलेली माता जी असेल तिला हे सांगितलं जायचं आणि ती वृद्ध माता जो निर्णय देईल तो संघातल्या सर्व पक्षांवरती बंधन राहायचं, बंधन बांधली राहायची. हे आता दिला, आता निर्णय झाला, संपला. आता इथून पुढे कुठल्याही कोर्टात नाही, कुठल्या पंचापुढे नाही, तो निकाल झाला. आम्ही मातृसत्ताक होतो सगळे. आजही आमच्या सगळ्या टोळ्या मातृसत्ताकच आहेत.
आम्ही पितृसत्ताक पद्धतीतले लोक नाही, आम्ही मातृसत्ताक पद्धतीतले लोक आहेत. पण हे सुद्धा जुन्या माणसांच्याकडनं काढून घेऊन मला त्या नव्या पिढीला सांगायला लागते. तर यांचं ब्राह्मणीकरण वेगळं झालंय. एज्युकेशन मीन्स व्हॉट? माझ्या दृष्टीनं शिक्षण म्हणजे माणसाचं ब्राह्मणीकरण करणं. माणसाला शिक्षण म्हणजे समतेचं शिक्षण नाही, शिक्षण म्हणजे विषमतेचं शिक्षण आहे. सगळं प्रायमरी शाळेपासून ते पार सगळं तुमचं सर्वोच्च काय असेल तिथपर्यंत सगळं शिक्षण हे विषमता निर्माण करणारं शिक्षण आहे. समता अधिष्ठित शिक्षण व्यवस्था नाही. भारताचं संविधान बाबासाहेबांनी समता अधिष्ठित लिहिलं, परंतु संविधान राबवणारे हे पूर्णपणे विषमतावादी असल्यामुळे त्यातून ते समतेच्या बाजूने उभे राहण्याची शक्यता जेवढी असेल काडीभर कणभर तेवढीच बाकी सगळी विषम व्यवस्था आहे. तर आमची पोरं शिकायला लागली, हुंडा मागायला लागली. तर मी चक्रावलं, म्हटलं हुंडा कसं काय तुम्ही मागताय? आपल्याला देश द्यावा लागतं मुलीला, आपण देश देण्याच्या बाजूचे आहोत, आपण मुलाला हुंडा कसं? नाही नाही, आमचं पोरग शिकलं, आमचं पोरग मॅट्रिक झालं, आमचं पोरग डीएड बीएड झालं, त्याच्यापेक्षा जास्त कुठलं शिकाय बोडकं, पण डीएड बीएड झालं आणि मास्टर झाले, मास्टर झाल्यावर तू हुंडा द्यायला पाहिजे, त्याच्याबरोबरचे लोक हुंडा घेतात, मग ह्याला कसं हुंडा नाही? हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला हे कळलं की आपल्या समाजाचं वेगानं ब्राह्मणीकरण चालू आहे. आता हे थांबवायचं असेल तर आपल्याला जालिम इलाज करावा लागेल, ऑपरेशन करायला लागेल. त्याशिवाय आता हे दुरुस्त होणं शक्य नाही. म्हणून मी सर्व समाजामध्ये हिंडून हे लोकांना सांगत होतो की आपण हिंदू नाही, आपण बौद्ध आहोत, आपण ओरिजिनल बौद्ध आहोत, आपण बुद्धाचे वारसदार खरे आहोत. आपल्याला कुठल्या धर्माचं अनुकरण करण्याची गरज नाही, आपल्या घरामध्येच तो धर्म आहे, फक्त तो आहे त्याच्यावरची काजळी झाडायची आहे. ती काजळी आपण झाडून टाकली ना हिंदुत्वाची जमलेली, की आतमध्ये निखळ बुद्धच आहे. आमच्याकडे स्त्री पुरुष समता आहे, मी आपल्याला सांगितलं. मुलीच्या इच्छेच्या विरुद्ध आमच्याकडे मुलगा मुलीचं लग्न होऊ शकत नाही. एखाद्या बाईने कंप्लेंट केली पंचामध्ये की मला याच्याबरोबर राहायचं नाही, तर तिला पटकन संघ निर्णय करतो 3 वेळा विचारून, आणि 3 वेळा विचारून जर काही प्रॉब्लेम नसला तर 1 मिनिटामध्ये काडीमोड होते, 2 काड्या 2 टोकाला टाकल्या जातात आणि विषय संपतो. कोर्ट नाही, कचेरी नाही, कोच नाही. आता सरकार त्याला सगळ्याचा कायदा केलाय, पंचायत भरवू नका वगैरे, पण मी पुन्हा त्यांना सांगतोय की हे आमची पंचायत म्हणजे आमचं संघ आहे, हा आमचा संघ आहे, तो तुम्ही मोडताय, त्याचं हिंदूकरण तुम्ही करताय. हे अंधश्रद्धा निर्मूलनवाले सगळे आहेत, किंवा त्याचा कायदा जो केला या मंत्र्यांनी फडणीसनं, तेव्हा मी त्यांना हे सांगत होतो की 2 गोष्टीची चूक करताय. हिंदूंची जात पंचायत ही हायरार्कीसाठी असते, आमची जात पंचायत ही हायरार्कीसाठी नाही. तिच्यात विकृत्या घुसलेल्या आहेत, विकृती दूर करण्याच्यासाठी आम्हाला काम करायला लागेल, हे बरोबर. पण तुम्ही आमचं बेसिक स्ट्रक्चर मोडू नका, कारण आमचं ते ट्रायबल स्ट्रक्चर आहे, आणि ते तुम्ही मोडलं तर हा समाज विषमतावादी बनेल. माझं तर पोरं मुंडा घेतात, लग्न करतात, बायकांना मारतात. आमच्यामध्ये बायकोला मारण्याची विषयच नाही. मी आपल्याला आजही जबाबदारीने सांगतो की आमच्या समाजामध्ये एक केस मला तुम्ही अशी दाखवा वर्तमानपत्रात आलेली की पारधी पुरुषानं पारधी स्त्रीवर अत्याचार केला. हो, मिळणारच नाही. तर त्याच्या इतक्या कठोर शिक्षा आमच्यामध्ये आहेत की असं होऊच शकत नाही. आमचं पुरुषाचं टाळकं या पद्धतीने कामच करू शकत नाही. हा, त्याला लग्न करायची परवानगी आहे, 1 लग्न कर, 2 कर, 3 कर, 10 कर, लग्न करायला परवानगी आहे, पण या पद्धतीने विकृत नाही. याला आमच्या समाजामध्ये अजिबात काडीचा थारा नाही, त्या माणसाला थारा नाही. हे बंद दरवाजा आहे, माझं पुस्तक वाचलं तर त्यात कित्येक प्रसंग आपल्याला दिसतील की गाढवावरती बसवून त्याच्या डोक्याला चुना फासून त्याला हकलून दिलेला आहे. असं जर वेडवाकडं काम कोण करायला लागलं? अहो, रस्त्याच्या कडेला राहतात ती माणसं, स्त्रिया तिथे राहतात, तरुण स्त्रिया तिथे राहतात, तरुण पुरुष तिथे राहतात, तरी सुद्धा हे सगळं सांभाळावं लागतं. यत्किंचित सुद्धा तिथे अव्यवहार चालत नाही. का नाही चालत आहे? तर त्याला परवानगी आहे ना, की अगदी 2 मुलाची आई आहे आणि तिला असं वाटलं आपल्याला आता हा नवरा सोडून द्यायचा आणि त्याच्याबरोबर राहायचंय, येस, तिला अलाव आहे. पंचायतीमध्ये जातीन, ती सांगते की माझं याच्यावरती प्रेम आहे, मला याला नांदवत नाही, मला मारहाण करतो, याची राहायचं नाही.
पंचांना ते पटलं तर संघ त्याची भूमिका घेतो आणि लगेच तिथं लग्न लावून या माणसाबरोबर येतात. त्याला दुसरी बायको असली तर तिसरी कर म्हणतात. असं नाही आमच्याकडे. याचं कारण आम्ही हिंदू नाही. आम्ही ओरिजिनली हिंदू नाही. आम्ही जर का ओरिजिनली हिंदू असतो तर आमच्यामध्ये सगळ्या विषमतेचाच सगळा प्रवाह वाहत असणार. पण आमच्याकडे तसला प्रवाह वाहत नाही. आम्हाला मामाला खंडणी द्यावी लागते. मुलगी मामाची प्रॉपर्टी आहे, बापाची प्रॉपर्टी नाही. मामाची प्रॉपर्टी आहे म्हणून मावळ खंड लागतो. ज्याच्या ज्याच्या लग्नाला पाठीमागे मामा उभा राहतो तो तो पूर्वीच्या मातृसत्ता कुड्डत पद्धतीचा वारसा होय. म्हणजे मी मराठ्याला सुद्धा सांगतो, मामा बोलवा कशाला? माग उभा राहिला. माग का उभा राहतो? लिंबू धरून माग का उभा राहतो मामा? तर मामा उभा राहतो याचं कारण ती प्रॉपर्टी, ती मुलगी जी आहे ना, तो मुलगा जो आहे ना, तो मामाची प्रॉपर्टी आहे, बापाची प्रॉपर्टी नाही, आईची प्रॉपर्टी आहे, म्हणून मामाची प्रॉपर्टी आहे. आम्ही पितृसत्ताक कुटुंब पद्धतीतले नाहीच आहोत. आम्ही मातृसत्ताक कुटुंब पद्धतीतले लोक. आणि या पद्धतीने आम्हाला पुढे जायला पाहिजे. एक एक पाऊल आम्ही या पद्धतीने पुढे गेलो पाहिजे. आता आमचं काय होतंय, मी आपल्याला सांगितलं, पोरं शिकली, थोडी शिकली, पण ती शिकून त्यांनी जे काय ब्राह्मण्य आतमध्ये आणायला सुरुवात केलं, की जे देव आमच्या देवाऱ्यावर कधीच नव्हते, कधीच आमच्या देवाऱ्यावर, आम्ही शंकर पार्वती विष्णू या भानगडीतले लोक नाही. आमचा याच्यापैकी कुणीच देव नाही. आमचा देव देव म्हणजे अरण्य देवता, वृक्ष देवता, जलदेवता, यांचे देव आहेत. साती आसराया, त्या सगळ्या देवातच का राहतात? या साती आसराया ही आमची मी तुम्हाला सांगितली. यातू धम्म जो होता ते तिकडून ते इकडे आलेला आहे. त्या अडाणी असल्यामुळे त्यांनी ते स्वीकारलं. कारण त्यांना असं वाटलं की निसर्गाची भीती आहे, रोज पाऊस का पडतोय कळत नाही, संकट काय ते कळत नाही, मरण काय येते कळत नाही. हे जेव्हा निरुत्तर सगळं होतं त्या काळामध्ये माणसाला कशावर तरी विश्वास ठेवायला लागायचा. आणि त्यावेळेला हा तंत्रधर्म होता. या तंत्रधर्माचं अनुकरण त्या लोकांनी केलं. पण ते हिंदू झाले नाही. ते हिंदू कधीही नव्हते, हिंदू नाहीत. मी ब्राह्मणेतर सगळ्या समाजाला सांगतोय की तुम्ही हिंदू नव्हेत. 12व्या शतकापर्यंत हिंदू शब्दच कुठे नाही, कोणत्याही धर्मग्रंथामध्ये नाही, वेदांमध्ये नाही, उपनिषदांमध्ये नाही. हिंदू हा कधी आला शब्द? मोगलांच्या बरोबर आलेला तो शब्द आहे. त्याच्यापूर्वी हिंदू ही भानगडच नव्हती. आम्ही सगळे बुद्धानुयायी होतो, सगळेच. हा देशच बुद्धमय होता. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वहिवाटी जर जुन्या काढल्यात तर जुन्या वहिवाटींमध्ये आपल्यामध्ये पंच आहेत. आपण त्याला पंच म्हणतो, पाचामुखी परमेश्वर. परमेश्वराची संकल्पनाच मुळी माणसांमध्ये केलेली आहे. आमचा परमेश्वर दगडांमध्ये कधीच नव्हता. आमचा बसोबा, आमचा बिरोबा हे सगळे आमचे पूर्वज आहेत, देव नव्हेत. हे ज्योतिराव फुलेंनी लिहून ठेवलंय की हे देव नाहीत, हे बळीराजाचे सरदार होते असं ते म्हणतात. आम्ही माणसाच्या, आमच्या जे देवाऱ्यावरती जे आमच्या टाक आहेत, तुम्ही सगळ्यांनी देवारे टाकून दिले असतील, माझ्याही घरात नाही, पण ज्यांच्या घरात आज देवारे आहेत, ज्या भटकेमुक्तांच्या घरामध्ये देवारे आहेत, त्याच्यावरती काय आहे? तर त्याच्यावर सगळे टाक आहेत. टाक म्हणजे माणूस मेला, म्हणजे मॅरिड माणूस, लग्न झालेला माणूस मेला की त्याचा टाक करायचा ना आपल्या देवाऱ्यावर ठेवायचा. मढीच्या यात्रेमध्ये मी पोतं भरून ते टाक पाहिलेले आहेत. यात्रेला येताना देवाची पूजा करायची ना. विषय हे काय आहे? इतकं कसे देव तुमचे? हे देव नाहीत, हे आमचे बापजादे आहेत. आम्ही बकरं कापतो, आम्ही बकरं खातो म्हणून आम्हाला याला बकराचा निवेद द्यायला लागतो. कंदुरी का करतो या प्रश्नाचं उत्तर, कंदुरी करायची म्हणजे काय? आम्ही कंदुरी खातोय, आम्ही खातोय म्हणून त्याला देतोय. म्हणजे आम्ही जे खातो तेच आमचा देव खातो. ब्राह्मण जे खातो ते ब्राह्मणाचा देव खातो. ब्राह्मणाचा देव काय खातो? त्याचा एवढा निवाद असला, त्याच्यावर जरा गुळ आणि त्याच्यावरती जरा वरण आणि ज्याच्यावर तुपाची धार असली की त्याचा देव शिवून एकदम खुश. आमच्या देवाला हाडकं लागतात, आमच्या देवाला नळ्या लागतात, सो ओके, आम्ही नळ्या खातो, आमचा देव नळ्या खातो, कोणाच्या बापाचे काय घेतो असं ते मला विचारत. आमची वहिवाट आहे. मी वहिवाटीचा बुद्ध सांगतोय. वहिवाटीचा बुद्ध कसा होता आणि तो कसा पाजरत आपल्या सगळ्यांपर्यंत आलेला आहे, ही वहिवाट आहे आपली. कारण आपला काही इतिहास कोणी लिहिला नाही.
लिखित स्वरूपात आमचं काही वाङ्मय लिहिलंच गेलं नाही. जे सारं होतं ते मौखिक होतं. आणि हे मौखिक असलेलं ज्ञान जे आहे ते ज्ञान आमचं सर्क्युलेट होत आलं. हेच आमचं ज्ञान आम्ही अधिक शिकल्यामुळे त्याचा अन्वय अर्थ लावू लागलो. 3 दगडाची चूल म्हणजे 3 दगडाची का, 4 दगडाची का नाही, 5 दगडाची, 6 दगडाची, 8 दगडाची का नाही, 3च दगडाची का? तर नाही म्हणे आपली वाईट वाट आहे. सवासनी 5च का, 6 का नाही, 7 का नाही, 10 का नाही, 50 का नाही? नाही म्हणाले 5च सवासनी. म्हटलं 5 का? मग मी त्याला सांगत होतो हे पंचशील आहे, हे त्रिसरण आहे, हे त्रिसरण आहे, पंचशील आहे, हे 10 पारमिता आहेत. हे सगळं जेव्हा मी त्याला सांगायला लागलो तेव्हा सगळं वहिवाटीमध्ये हे आहेच ना. संघातून फेकून देणे बाहेर ही प्रक्रिया जो संघाच्या विरोधामध्ये काही कारस्थानं करत असेल, काम करत असेल, तर त्याला संघाने बहिष्कृत केलेला आहे. संघाची एक डिसिप्लिन आहे, संघाची एक शिस्त आहे आणि ती शिस्त पाळली पाहिजे. त्यावेळी कोर्ट कचेऱ्या नव्हत्या, कोर्ट कचेऱ्या इंग्रजांच्या काळात आल्या, कायदा इंग्रजांच्या काळात आला. त्यापूर्वीचा आमचा कायदा, त्यावेळच्या आम्ही प्रिमिटिव्ह ट्राईब आहोत. आम्ही ट्राईब आहोतच, पण प्रिमिटिव्ह ट्राईब आहोत. म्हणजे त्याला आता आमचे लोक म्हणतात मूळ निवासी, तर आम्ही मूळचे या देशातले लोक आहोत, आम्ही इथलेच लोक आहोत, बाहेरून आलेले नाही, पाकिस्तान, चीन मधनं किंवा आणखीन ब्रह्मदेशातनं आम्ही इथं आलेले नाहीत, आम्ही इथले लोक आहोत. ब्राह्मण बाहेरून आलेले आहेत, ते विदेशी आहेत, आर्य विदेशी आहेत, आम्ही नाही, आम्ही इथलेच. कारण या देशातल्या मातीच्या बरोबर आमचं जेवढं नातं आहे तेवढं कोणाचंही नाही. म्हणून आमचं बुद्धाशी नातं आहे. आम्ही बुद्ध अनुयायी आहोत, याचा अर्थच हा आहे की आम्ही या देशातले मूळचे रहिवासी आहोत, मूळचे लोक आहोत. आमच्या वाटे असे आहेत. रीतिरिवाजांमध्ये, लग्न पद्धतीमध्ये, आमच्या धार्मिक कृत्यांमध्ये आम्ही काय आहोत? आम्ही बौद्ध आहोत. रोटी भेटो आहोत, आम्ही इतके लिबरल आहोत. आमच्या जाती बंदिस्त नाहीत, कारण आम्ही जात, हिंदू जात म्हटलं की ती बंदिस्त आहे. तिचं एकाच तोंड दुसऱ्या गाडग्यानं बंद केलेलं आहे. आमचं तसं नाही. तुम्ही माझं वाचलं असेल उपरा, तर उपरामध्ये शशीला दत्तक घेतलेला आहे, त्याला आमच्या भाषेमध्ये उर्चान म्हणतात. म्हणजे कोणत्याही जातीतला माणूस जर का आमच्या पंचायतीचं म्हणणं मान्य करून संघात दाखल होत असेल, तर तो कुठल्याही जातीचा असला तरी स्वीकारण्याचा आमच्या जातीचा रिवाज आहे. शशीला लग्नानंतर कधी त्रास झाला नाही, आमच्या कादंबरीला लग्नानंतर कधी त्रास झाला नाही. का? तर आम्ही संघात दाखल झालो आणि आता तर आम्ही सगळे पै पाहुण्यांचं सारे बौद्धच आहोत, अधिकृतपणे बौद्ध आहोत, आम्ही दीक्षा घेतलेले बौद्ध आहोत. त्यापूर्वी जेव्हा आमचं माझं कुटुंब होतं, ते मी माझ्या कुटुंबाचा सगळा विचार करायला लागतो. माझ्या कुटुंबाचा विचार केला की मला कळतं की आपण कोण आहे, आपण कुठं आहोत, कुठे आहोत, कोण होतो, आपण कोण होतो या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे 3 दिवसच काय एका जागेला राहायचं? या 3च लय आमच्या सगळ्या लोकांमध्ये. हे 3च दिवस का राहायचं एका जागेला? 4 दिवस काय नाही राहायचं? नाही म्हणे आपली वहिवाट आहे. तिकटण्यावर का राहायचं? चौकोनात का राहायचं नाही? नाही म्हणे ते आपली वहिवाट आहे. ज्या बाजूला ती टोळी गेलेली असते तिथे काय ठेवतात माहिती आहे? माझा विमुक्तान नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये मी ते लिहिलंय. इथे समजा या टोळीने इथे चोरी केली, इथे काहीतरी उचापती केल्या, आणि ती जेव्हा दुसऱ्या मार्गाने जाते तेव्हा ती कुठल्या मार्गाने गेली, त्या बाजूला पिंपळाची फांदी, तिचं टोक त्या बाजूला करायचं आणि जिथून निघालेली आहे तिकडच्या बाजूला त्या ढाळीचा फांदा करायचा. म्हणजे त्या फांद्यावरनं त्या दिशेनं ती टोळी आक्रमण करत गेली, ती मार्गक्रमण तिकडे केलं तिनं. हे कळलं पाहिजे. आणि जिथं जिथे रस्ता फुटतो त्या प्रत्येक फुटलेल्या रस्त्याला पिंपळाची ढाळी लावायची. म्हटलं पिंपळाची का लावायची, आंब्याची का लावायची नाही? ते आपली वहिवाट आहे. पिंपळाचं पान, पिंपळाचं लाकूड चुकून सुद्धा भटक्या जमातीतले लोक चुलीला लावत नाही, चुकून सुद्धा नाही, कारण ते वहिवाटीत नाही. बाकी कुठलीही जळानं आणतील, कुठलीही लाकडं आणतील, कशीही जाळतील त्या 3 दगडाच्या चुलीत, पण पिंपळाचं नाही.
मी आईला विचारायचं, एकदा मी घेऊन आलो ते सगळे का 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 ह्याच्या पिंपळाच्या पडलेल्या फांद्या वाळलेल्या. आईनं ओळखलं. आई म्हणाली नाही 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 हे चालणार नाही म्हणाली. म्हटलं काय झालं, ते लाकडच आहेत की. नाही म्हणाली, शहाणा आहेस तू. म्हटलं का, ही आपली वयवाट नाही, पिंपळाचं आहे ना. नाही 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 म्हणाले, ते सगळं काढ बाजूला. ते पिंपळाचं काढून तिने बाजूला ठेवलं, ते चुलीत नाही घातलं. आता तिचं काय अक्कल आहे का की हे पिंपळ काय आहे, तो पिंपळ कोणाचा आहे, तो पिंपळ कथनं आला, ह्याचा काय तिचा संबंध आहे, ती अडाणी ठार. तिला यातलं काही माहिती नव्हतं. पण तिला हे माहिती होतं की आपल्या बापदाद्यांनी सांगितले पिंपळाचं लाकूड जाळायचं नाही, पिंपळाचं हे पान सुद्धा जाळायचं नाही. हे कुठून आलं? म्हणून मी सांगितलं वहिवाटीचा धर्म शोधा, आपल्यातच शोधा. आपल्याला खूप गोष्टी सापडतील की येस आपण बुद्धिस्ट आहोत. प्रत्येकाला मी म्हणजे केवळ भटक्या जमातींचं सांगत नाही, अनुसूचित जाती जमातींमध्ये सुद्धा आपण सारे बौद्धच आहोत. आपल्यावरती जुलूम जबरदस्तीने जे लादलेलं होतं ती आपली गुलामी होती, ती आपली गुलामी आहे. ती त्यांनी आपल्यावर लादलेली आहे. आपल्या आतल्या वहिवाटी पाहिलात तर आपल्या आतल्या वहिवाटी या बौद्धच आहेत आणि त्या तशाच असल्या पाहिजेत. तर तो मूल निवासी जो जो या देशातला राहणारा माणूस आहे त्या प्रत्येक माणसाकडे हे पाहिलं पाहिजे की तो मूल निवासी आहे याची खूण काय. तो टॉटेम सांगतो. आमच्याकडे टॉटेम सांगतात, कुलचिन्ह. टॉटेम म्हणजे काय, कुलचिन्ह. कुलचिन्ह म्हणजे काय, देवाक लागते ना आपल्याला. देवाक नाही असं तुम्ही ब्राह्मणेतर समाजातला माणूस मला दाखवा ज्याच्याकडे देवाक नाही. प्रत्येक माणसाला लग्नाच्या वेळेला देवाक काढावंच लागतं. खांब रवल्याबरोबर ते देवाकाचं ते झोप त्याला बांधतातच. मी तो वाजंत्री होतो, मला सगळंच माहिती आहे. हा जो सगळा पाला आहे तो 5 पाले असतात. कुणाचं जांभूळ असते, कुणाचा लिंब असतो, कुणाचा आंबा असतो, कुणाचा वड असतो, कुणाचा उमरज असतो. काही ना काहीतरी त्याचं टॉटेम असते. अगदी पानकणीस सुद्धा असत. हे काय आहे टॉटेम म्हणजे, हे त्याचं कुलचिन्ह आहे. कुलचिन्ह म्हणजे काय, तो ज्या प्रदेशातनं निघालेला आहे त्या प्रदेशातली एखादी गोष्ट तो घेतो आणि ती पूजनीय मानतो आणि ती त्याच्याबरोबर राहते. सोपं काय झालं, जर एकच कुलचिन्ह दोघाचं असेल तर लग्न होत नाही. मुलाचं आणि मुलीचं दोघांचंही देवाक एक असेल तर लग्न होत नाही, कारण ती भावकी झाली. भावकीमध्ये लग्न होत नाही, भाऊ बहिणीचं लग्न होत नाही. आता हे भटक्या जमातींचं जसं आहे ना तसंच सगळ्या जमातींचं आहे, तसंच सगळ्या जातीचं आहे. आपापल्या जातीच्या आतमध्ये डोकावून पहा, आपल्याला लक्षात येईल की हो अरे हे बरोबरच आहे, की हे आपल्यात होतच, हे आपल्यात आहे. आणि हे असं असं आहे म्हणून हे असं असं आहे. हे असं असं आहे काय शोधायचंय, या असं असं मध्ये आपला इतिहास शोधायचा आहे की आपण नेमके कोण आहोत. त्या मित्र, मी आता बौद्ध झालो याला जवळपास 14-15 वर्ष होऊन गेली. मी आजही व्यतीत आहे की आमचे प्रश्न जिथं होते तिथेच आहेत, त्यातलं काहीही सुटलेलं नाही. मी जेव्हा बौद्धांच्या आश्रयाला आलो, आम्ही सगळे बौद्ध झालो, तेव्हा आमची अशी समजूत होती की तुम्ही सगळे आमच्या पाठीशी उभे राहाल. आम्हाला धन दौलत नको आहे. ते मुस्लिम देत होते, ख्रिश्चन देत होते, ती नाही तिकडे मी वळलो. रामदास आठवलेला विचारा, रामदास साक्षीला आहे. तिकडे गेलो असतो तर मला रगड काय काय मिळालं असतं, पण मला मिळवणं हा मुद्दा हेतूच नाही. माझा हेतू बाबासाहेबांच्या रस्त्यानं जाण्याचा शुद्ध हेतू आहे. मी जे जे आजपर्यंत आयुष्यात करत आलो ते या भटक्या विमुक्त जमातींच्या मुक्तीच्यासाठी मला जे करता येईल ते करतो. यांना कसं या गुलामीतनं बाहेर पडता येईल, त्यांचं पुनर्वसन कसं होईल. 70 वर्ष झाली भारत स्वातंत्र्य मिळून, अजूनही आम्ही कुठे स्वतंत्र आहोत. कोणतं गाव आहे आमचं, आम्ही कोणत्या गावचे नागरिक आहोत, आम्हाला कुठं शेती आहे, आम्हाला कुठं घरदार आहेत. आम्ही अनुसूचित जातीमध्ये नाही, अनुसूचित जमातीत नाही. काय परवड आहे. म्हणजे ज्याला पहिल्या क्रमांकाने मिळायला पाहिजे होतं ते आजही तसेच वंचित आहेत. आणि ज्यांनी खूप काय मिळवलं ते आता लाखाचे जत्ते काढून रस्त्यावरती उतरतायत आणि सांगतायत आम्हाला राखीव जागा द्या. आता आम्ही कुणाला मागायचे. गावचा पाटीलच जर म्हणायला लागला की मला राखीव जागा द्या तर आम्ही कंच्या साहेबाच्या दारात जायचं, साहेब आम्हाला द्या.
आता कंचा साहेब साहेब हे आमच्या लाईनीतच उभं राहायला लागला. 70 वर्ष झाली तरी सुद्धा त्यांचं पोट भरेना झाले आणि आमच्या पोटाला काहीच मिळेना झाले. आमची जेवढी ताकद आहे मित्रांनो ती अतिशय छोटी आहे. मोठी ताकद आहे असला दावा मी कधी करत नाही. 5-5.5% या भटक्या मुक्तांची मूळच्या संख्या आहे. तर 5-5.5% लोकसंख्या पण फार मोठी संख्या नाही. बरं त्यात 5% असायला हरकत नाही. 3.5% ब्राह्मण जर राज्य करू शकतात तर आम्ही का करत नाही? तर आम्ही 5.5% असून सुद्धा राज्य करू शकत नाही. त्या दिशेला तोंड सुद्धा करून उभे राहू शकत नाही. कारण आमच्यामध्ये ही 1-5.5%ची जात नाही. 42 जमाती आहेत. जाती नाही त्या 42 जमाती आहेत. या 42 जमातींचं संघटन करून एकत्र आणून त्यांनी त्यांची पॉलिटिकल लढाई लढावी हा प्रयत्न कसोशीनं 50 वर्ष मी केला. आणि आता मी कंटाळलोय, थकलो पण आहे आणि कंटाळलो पण आहे. किती वर्ष हेच करत राहायचं? येईल त्या प्रत्येक पंतप्रधानाकडे जायचं आणि त्याला सांगायचं हा लॅक्युना राहिलाय. आम्ही ट्राईब आहोतो. आमची सगळे अँथ्रोपॉलॉजी बघा, आमची सोशिओलॉजी सगळी बघा, आमचं सगळं जगणं बघा. आमच्यामध्ये 1% सुद्धा शिक्षण नाही हो. तुम्ही आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये घाला. आम्ही जमाती आहोत, क्रिमिनल ट्राईब. 1871चा गुन्हेगार जमाती जो आहे तो क्रिमिनल ट्राईब ऍक्ट आहे, क्रिमिनल कास्ट ऍक्ट नाही. क्रिमिनल ट्राईब ऍक्ट आहे. नोमॅडिक ट्राईब्स आहेत, नोमॅडिक कास्ट नाहीत आहे, नोमॅडिक ट्राईब आहेत. ट्राईबचं भाषांतर जात कसं होतं हे महाराष्ट्र सरकारच्या ब्युरोक्रेसीला विचारलं पाहिजे. विमुक्त जाती लिहितात. म्हटलं विमुक्त जाती आहेत कुठे? आम्ही जात नावाच्या भानगडीतले लोकच नाही. त्यात आम्हाला राहायची पण इच्छा नाही. तेव्हा आम्हाला काय करायचं आहे? तर आमची संख्या आम्ही किती मुलं जन्माला घातली तरी ती वाढत नाही. मग आता काय केलं पाहिजे? तर आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की आपण धम्म स्वीकारला पाहिजे. म्हणून आम्ही धम्माकडे आलो. अपेक्षा काय होती की सगळे धम्म बांधव आमच्या पाठीशी उभे राहतील आणि आमच्या मागणीला पाठिंबा देऊन ठोसपणे रस्त्यावरती उतरतील. असे जर तुम्ही सगळे रस्त्यावरती उतरलात तर हा प्रश्न सरकारला सोडवावाच लागेल, त्याच्या बापाला सोडवावा लागेल. पण आता 13-14 वर्ष झाली काही होत नाही. मी असं ठरवलेलं आहे की आता नाही, आता गप्प बसायचं नाही. आता प्राणपणाला लावायचा पण गप्प बसायचं नाही. त्यामुळे मी 30 जानेवारीपासून नव्या धर्मांतराची चळवळ सुरू करणार आहे. आणि हे केवळ माझ्या जातीपुरतं माझ्या भटके विमुक्तांपुरतं असणार नाही. मी नेबर स्टेट जेवढे आहेत तिथे जाणार आहे. 5 महिन्याचा प्रवास माझा राहणार आहे. 5 महिने मी राज्यातल्या आणि देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये हिंडणार आहे. आणि यावेळच्या बौद्ध पौर्णिमेला लाखो लोकांना घेऊन पुन्हा एकदा नागपूरच्या ठिकाणी दीक्षा घेईन आणि मी माझ्या लोकांना दीक्षा देऊन पुन्हा एकदा बौद्ध बनवण्याची प्रचंड मोठी चळवळ करीन. पण माझ्या एकट्याच्या ताकदीवर नाही होऊ शकणार आहे. तुम्ही सगळे उभे राहायला पाहिजेत. कुणीही जन्माला बौद्ध नसतो, त्याला बौद्ध व्हावं लागतं. जे आपल्या घरात तरुण पोरं आहेत ती जर सांगत असतील माझ्या बापाने दीक्षा घेतली म्हणून मी बौद्ध आहे, नो, चूक, 100% चूक. प्रत्येक मुलाला बाप्तिस्मा घ्यावा लागतो. तशी परिव्रजा घेतली पाहिजे, तशी दीक्षा घेतली पाहिजे, दीक्षा ग्रहण केली पाहिजे. जोपर्यंत तो दीक्षा ग्रहण करीत नाही तोपर्यंत बौद्ध नाही. तो पूर्वीच्या जातीचाच असतो. आणि ज्याने एकदा दीक्षा घेतली की तो बौद्ध होतो. जन्मानं कुणी बौद्ध होत नाही. मी पुन्हा सांगतोय, जन्मानं कुणी बौद्ध होत नाही. संस्काराने बौद्ध होता येतं. जाणीवपूर्वक दीक्षा घ्यावी लागते आणि मग तो बौद्ध होतो. माझा बाप बौद्ध होता, त्यानं बौद्ध बाबासाहेबांच्या काळात स्वीकारला म्हणून मी बौद्ध. तर नो, तुला स्वतंत्रपणे दीक्षा घ्यायला पाहिजे. या सर्व पोरांना दीक्षा द्यायचं काम आपल्याला करायचं आहे. घराघरांमध्ये ही जी तरुण पोर आहेत त्यांना पुन्हा एकदा धम्माकडे आणलं पाहिजे. कारण या देशाचा बेस, इथल्या राजकारणाचा बेस धर्म आहे. हे जेव्हा मला कळलं तेव्हाच हे धाडसी निर्णय मी घेतला. या रस्त्यानं आलो. बंधू, पुन्हा एकदा हात जोडून सांगतो की तुम्ही कोणताही मनामध्ये, मी राजकारण सोडून दिलं आहे हे पण स्पष्ट शब्दात सांगतो की आता बंद. नो राजकारण, नो पॉलिटिक्स, नो पार्टी पॉलिटिक्स. मी यातून आता बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता फक्त धम्माचं काम करणं आणि या सामाजिक प्रश्नांच्या वरती या जमातींना न्याय मिळवून देणं. आता मला काही कमवायचं राहिलेलं नाही. माझी पोरं सगळी उत्तम आहेत, सगळी प्राध्यापक आहेत. घरादाराची चिंता तशी काही नाही आहे.
सगळी पोरं कमवती आहेत, उत्तम चाल, म्हणजे मुलगा प्राध्यापक आहे, मुलगी प्राध्यापक आहे, सून प्राध्यापक आहे आणि मुलगी प्राध्यापक आहे. सगळे प्राध्यापक आहेत, सगळं घर उत्तम चालतं. मला त्या माझी काही त्यांना आता म्हणजे त्या प्रकारचं मी काही संसारामध्ये माझं मन अडकून देणार नाही. मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो, आवाहन करतो की आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा कामाला लागूया आणि भारत बौद्धमय करण्याचं बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे, या स्वप्नामध्ये आयुष्यभर मला जे जे योगदान देता येईल ते ते मी देईन. मी म्हणजे आपण सारे यात योगदानाला तयार होऊया एवढंच सांगतो आणि आपली रजा घेतो. जय भीम.